बर्फ पडल्यामुळं सेना आपली पाठी यायची आणि मग मधून महिन्यातून एक वेळा 15 दिवसातून एक वेळा पेट्रोलिंग जायची. LOCवरती जेवढ्या पोस्ट होते त्या पोस्टवरती पाकिस्तान आपले बसले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ती माहिती आपल्या आर्मी हेडक्वार्टरला दिली, आपल्या भारत सरकारला दिली, त्यावेळेला माहिती पडलं की बाबा रे हे पाकिस्तान आता ही बसलेली लोकांना बाहेर काढणं, म्हणून त्याच्यासाठी कारगिल युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धाला नाव पडलं की ऑपरेशन विजय. ऑपरेशन विजयचा जो मेन जो युद्ध होते दोन पार्टमध्ये, एक टोलोलिंग आणि एक टायगर हिल. परंतु टोलोलिंग फाडी घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला सांगायचं म्हणजे 18 ग्रेनेडियरनी 3 ते 4 वेळा त्या टोलोलिंग फाडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते वरती होते, आपण खाली होतो, त्याच्यामुळं तिथपर्यंत आपण पोचत नव्हतो आणि त्यांचा मारा आपण आपल्याजवळ एवढं वजन होतं, अम्युनिशन हे सर्व घेऊन आपण तिथं पोचत नव्हतो. पाकिस्तानच्या OPला म्हणजे जो ऑपरेट करतो आर्टिगर, त्यांना ते आमच्या हालचाली माहिती पडल्या. आमच्या हालचाली माहिती पडल्या असताना तर पेट्रोलिंग एक सिंगल फेसमध्ये झालं. वजन घेऊन आपलं जायचं असतं त्या ह्याच्यावरती आणि तिथे काही असेल तर तिथलं दुश्मन असेल तर त्यांना डिस्ट्रॉय करून त्यांना हे करून आपण परत वापस यायचं असतं. परंतु आम्ही तिथपर्यंत पोचायच्या पहिलंच आमच्या ह्याच्यावरती RTची सेलिंग झाली. सेलिंग म्हणजे फायरिंग झाली. आमचे 3-4 लोक त्याच्यामध्ये घायल झाले. सेनेमध्ये गेल्यावरती माझ्या मुलाला काय होईल किंवा काय त्याच्यामुळं काही लोक, पण तो मुद्दा नाही आहे. हे बघ, सर्वच लोकांना होत नाही आहे, परंतु ते मरण सर्वात श्रेष्ठ मरण, वीरगतीला प्राप्त होणं, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे. आमचा जो बॅकग्राऊंड आहे घरचा, हा पूर्ण आर्मी रिलेटेडच आहे. कारण माझे जे पंजोबा होते तेही ब्रिटिशकालीन आर्मीमध्ये होते, जॉब सर्व्हिसला होते. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध त्याच्यामध्ये ते होते. त्याच्यानंतर माझे वडील गोविंद धोंडो आमरे तेही आर्मीमध्ये होते. ते मराठा लाईट इन्फंट्री 9 मराठा ह्याच्या लाईट इन्फंट्रीमध्ये होते. जनरल आपल्या भारतीय सेनाचे सेनाध्यक्ष जनरल जे सिंग ही त्यांची युनिट होती 9 मराठामध्ये. त्यांनी 62चं 71चं लढाई जे आपले आहे ते त्या लढाईमध्ये इंडिया चायना, इंडिया पाकिस्तान त्या तिन्ही लढाई, बांगलादेश या विभाजनच्या त्या लढाईमध्ये ते पण होते. आणि त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू तेही आर्मीमध्ये होते. ते इंजिनियर ग्रुपला होते, BEG बॉम्बे इंजिनियर ग्रुप, जो की पुण्याला स्थिती आहे. त्यांचं MT ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यानंतर मी ह्या सर्व म्हणजे वडिलोपाती जो प्रेरणा आहे, वडिलोपाती जसं चालत आहे त्या अनुषंगानं आम्हाला एक मोटिवेशन मिळत गेलं की नाही, आमच्या घरातील गेलं पाहिजे प्रथेनुसार. तर आम्ही आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेनुसार सेनामध्ये जायचं असं मी निश्चित केलं. मराठा लाईट इन्फंट्रीची त्यावेळीची एकूण म्हणजे आता कमीत कमी 28 बटालियन झालेत. एका रेजिमेंटचे 28 बटालियन म्हणजे एका बटालियनमध्ये कमीत कमी 850 ते 900 लोक असतात. ते एक चेन असते, म्हणजे एक घर असतं. जसं आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची जे काय लागतं तसं प्रकारे ते घर असतं. आणि त्या युनिटमध्ये मला 21 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मला वाटलं गेलं. 1991 मध्ये माझी ट्रेनिंग समाप्त होऊन मी डायरेक्ट पहिली माझी पोस्टिंग जी होती ती न्यू कुचबिहार, वेस्ट बंगाल, त्याच्यामध्ये माझी पहिली पोस्टिंग होती. जेव्हा मी भरती झालो त्यावेळेला माझं 17 वर्ष वय होतं. म्हणजे 16 संपून 17-11वी अर्धी होती त्यावेळेलाच मी भरती झालो होतो. परीक्षाही दिली नव्हती. म्हणजे 17 वर्ष माझं वय होतं. आणि मी 24 वर्ष नोकरी केली. म्हणजे 90 पासून तर ऑगस्ट 2014 तेव्हापासून 24 वर्ष मी नोकरी केली आणि मी हवालदार पदावरून निवृत्त झालो.
रिटायर झालो 2014ला. 91ला म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे 91च्या नंतर मग आम्ही तिथून ऑपरेशन रॅनो, त्यावेळेला उल्फा उग्रवाद होता नॉर्थ ईस्टला, आसाममध्ये उल्फा उग्रवाद सुरुवातीला सुरू होता. लोअर आसाममध्ये बोडो लोक जास्त आहेत आणि अप्पर आसाममध्ये आसामीज लोक जास्त आहेत. तर त्यांची माग होती की आपल्याला वेगवेगळं राज्य पाहिजे, वेगवेगळं हे पाहिजे, आणि त्याच्यामधून होत नाही म्हणून तिथले लोक तरुण बिघडले होते आणि त्यांनी एक उल्फा नावाची संघटना तयार केली. आता उल्फा नावाची आसामीजनी संघटना तयार केल्यामुळं वाल्यांनी बोडोची संघटना तरी, बोडोलँडची, आम्हाला बोडोलँड वेगळा पाहिजे असं त्यांनी संघटना केली आणि त्याच्यासाठी मग ते जास्त झालं प्रकरण जास्त. मग तिथे त्यांनी काय केलं की बाबा रे, बिहारी लोक किंवा जी बांगलादेशवरून मुस्लिम लोक, जी लोक तिथे आलेत, मग त्यांच्यावरती अत्याचार करायला सुरुवात केली. मग त्या अनुषंगाने त्यावेळेला 1991च्या एंडिंगला आर्मी तिथे डिप्लॉय केली गेली आणि मग त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं की ऑपरेशन रायनो म्हणून नाव दिलं गेलं. त्या ऑपरेशनमध्ये पण आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. मराठा लाईफमधून नंतर मी काय केलं, 5 वर्षानंतर मी माझं फील्ड चेंज केलं. मी स्वतःला म्हणजे नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून मी इंडियन स्पेशल फोर्समध्ये, भारताच्या स्पेशल फोर्समध्ये मी जाण्याचं ठरवलं. व्हॉलेंटरी जातं ते एक व्हॉलेंटरी हे असतं इंडियन आर्मीची स्पेशल फोर्स. म्हणजे जसं US जी आर्मी असते त्यांची कमांडो असते, तसं इंडियन आर्मीनं की बाबा रे नाही, आपली एक स्पेशल फोर्स तयार केली पाहिजे बटालियन, म्हणजे ती स्पेशल कामासाठी. जसं आता जेवढ्या सर्जिकल स्ट्राईक झाल्या ह्या स्पेशल फोर्सने केलेल्या आहेत. तुम्ही जे युरीचं घ्या, म्यानमारचं घ्या, तर आणि त्यांनी त्या स्पेशल फोर्स 5 तयार केल्या त्यावेळेला आम्ही किती 1995मध्ये त्यावेळेला आम्ही त्यावेळेला व्हॉलेंटरी केलं की इंडियन आर्मीमधून की बाबा तुम्ही स्पेशल फोर्सला जायला. तर आम्ही अंडर 5 होतो त्यावेळेला. आम्ही म्हटलं आम्ही जाणार म्हणून. मग तिथे आम्ही केल्याच्या आम्ही ट्रेनिंग केली, कमांडोची ट्रेनिंग 3 महिने ट्रेनिंग केली. कमांडो ट्रेनिंग खूप खडतर ट्रेनिंग, म्हणजे सर्वसामान्य माणूस तो करू शकत नाही. ती ट्रेनिंग म्हणजे कमीत कमी जर समजा 300 लोक जर त्या ट्रेनिंगला आले असतील तर त्याच्यातली 30च लोक सिलेक्ट होतात. म्हणजे रात्रंदिवस तुमचं काही बन, मग ती वेगळी ट्रेनिंग असते. म्हणजे तुम्हाला तर त्या ट्रेनिंगमधून पासआउट जो होतो तो पुढे कमांडो म्हणून म्हणतो. मग त्याच्यानंतर त्याला 1 महिना पॅराशूटसाठी आग्राला विमान म्हणून जम्प करायचं असतात, कम्बॅट फ्री फॉल या पॅराशूट, त्याची ट्रेनिंग दिली जाते. तर ती ट्रेनिंग पासआउट झाल्याच्यानंतर त्याला कोचिनला पाठवलं जातं. त्या कमांडोला एक स्पेशल फोर्सच्या जवानला तयार केलं. मग कोचिनला तिथे केल्यानंतर नेव्हीबरोबर UAD अंडर वॉटर डायव्हिंगचं ट्रेनिंग दिलं जातं 3 महिन्याचं. म्हणजे कमीत कमी 1 वर्षात तो कमांडो तयार होतो. तसं आम्ही म्हटलं आता याच्यामध्ये आपण वेगळं काहीतरी करूया. तर ती ट्रेनिंग मी 1 वर्षाची पूर्ण करून मी 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये मला नियुक्त केलं गेलं. तर 99चं असंच एप्रिल एंडिंग होतं आणि मी सुट्टीवरती होतो आणि त्यावेळेला रेडिओज अशा सिस्टम होता. युद्ध लागलं कारगिलचं, काय कोणाला आम्हाला माहिती पण नाही. युद्ध काय देशात चाललं आहे ते त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही. तर अचानक आता आमच्या जोराटला एअरफील्ड आम्हाला जवळ, जेवढ्या पण स्पेशल फोर्सच्या बटालियन आहेत त्याच्याबरोबर त्या एअरफील्डच्या साईडलाच त्यांचं लोकेशन दिलेलं आहे आणि ते लोकेशन परमानंट असतं, ते कुठेही हलत नाही. म्हणजे आता मी 1997ला मी तिथे होतो जोराटला. तर ते जोराटला तेव्हापासून युनिट माझं तिथेच आहे. फक्त लोक बदली होतात, म्हणजे ते येत जातात. तर एप्रिलच्या महिन्यामध्ये मी सुट्टीवरती होतो, सुट्टी काढून गेलो आणि असाच वरून आदेश आला, हाय लेवलवरती ऑफिसर लोकांना आला की जायचं आहे म्हणून. तर लगेच आम्हाला एका दिवसामध्ये आम्ही सर्व पॅक केलं सामान सर्व आणि जोराट एअरपोर्टला आम्ही गेलो. IL-76 म्हणजे मालवाहतूक जहाज आहे, त्याच्यामध्ये गाड्या पण लोड होतात, सर्व काय होतं. आम्ही सर्व लोड करून आता कुठे जायचं हे आम्हाला माहिती नाही, फक्त आम्हाला लोड केलं आणि तिथून डायरेक्ट उधमपूरला जेव्हा आम्ही उधमपूरला लँड झालो आणि उधमपूरला बघितलं तर आम्ही जम्मू काश्मीरला आलेलो आहे. आणि मग त्यावेळेला आम्हाला तिथं थोडंसं माहिती पडलं की काहीतरी गडबड आहे, कारण खूप साऱ्या युनिट्स मूव्ह होत होत्या रेल्वेने, रोड, कारण सिव्हिल ट्रॅफिक सर्व बंद केली होती. जो श्रीनगर टू जम्मूचा जो हायवे आहे
तो त्यावेळेला सिव्हिल ट्रॅफिक बंधकाने एक एक युनिट आपल्या आपल्या गाडी घेऊन जात होते. आम्ही तिथून आम्हाला नॉर्थ ईस्टवरून बटालियन स्पेशल फोर्सची आल्यामुळं त्यांनी आम्हाला सर्वात पहिलं काढलं. तिथं गाड्या रेडी होत्या, ते सामान लोड त्याच्याकडून डायरेक्ट श्रीनगरला गेलो. 99ला ज्या वेळेला हे युद्ध झालं त्यावेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि तिथून आणि म्हणजे आपली जी परिस्थिती जी अशी होती भारतीय सेनाची, श्रीनगरला जेव्हा आम्ही उतरलो होतो त्यावेळेला एवढी थंडी होती की आणि जेवणाचं काय म्हणजे एवढी लोक तिथं होती आणि सेनाला कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. म्हणजे क्लोदिंग व्यवस्थित नव्हतं, बूट पाहिजेत स्नोचे ते व्यवस्थित नव्हते, खाण्याचं हे नव्हतं. मग तिथून आम्हाला परत श्रीनगरवरून कारगिलला आम्हाला मूव्ह केलं त्यांनी. आम्ही कारगिलला गेलो. तुम्ही जेव्हा नॉर्मल एरियामधून आता नॉर्मलच्या म्हणजे हवामानामधून तुम्ही जेव्हा थंड एरियामध्ये जाता तेव्हा तुमची बॉडी त्या ह्याच्याशी रिलेटेड झाली पाहिजे, एकसंगमत झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्हाला तिथं 2-3 दिवस आम्हाला तिथं ट्रेनिंग करावे लागले. मेडिकल होते, कारण जेव्हा तुम्ही हायल्टिट्यूडमध्ये जाता तेव्हा तुमचा BP असतो, बाकीच्या सर्व गोष्टी असतात, त्या सर्व साथ दिल्या पाहिजे. मेडिकल होते आणि मग त्याच्यानंतर पुढे जाते. तर गुमरी स्टेशनमध्ये ह्या सर्व जो खालून येईल त्यानंतर आम्हाला तिथून पुढे द्रास म्हणून सेक्टर आहे त्याच्या तिथे आम्हाला पेंड्रास म्हणून एक गाव आहे तिथे आम्हाला डिप्लॉय केलं गेलं. आता ती जी त्यावेळेला आम्हाला समजलं की बाबा हे कारगिलचं लढाईचं झालं आहे. म्हणजे त्यावेळेला असं झालं की ज्या वेळेला कारगिल सुरू व्हायच्या पहिलं की तिथे 17 जाट म्हणून होती एक युनिट आता आर्मीची इन्फंट्रीची, तर ती त्यांची ओरिजिनल त्यांचा तो एरिया होता की त्यावेळेला तर कसं बर्फ पडायचं, कसं LOC आहे तर बर्फ पडल्यामुळं सेना आपली पाठी यायची आणि मग मधून महिन्यातून एक वेळा 15 दिवसातून एक वेळा पेट्रोलिंग जायची. तर 17 जाटची तशीच त्यांची एक प्लॅटूनची पेट्रोलिंग गेली तिथे त्या पोस्टवरती. तर त्यावेळेला पाकिस्तानचे ऑलरेडी सैनिक आपल्या पोस्टवरती खाली असल्यामुळं त्यांनी ते डिप्लॉय झाले होते, तिथं त्यांनी केले होतं ते. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अतिरेकी म्हणजे त्यांना ते मुजाहिदीन बोलतात पाकिस्तानी सेना आणि ती लोक तिथे डिप्लॉय झाली. जेव्हा हे 17 जाटचं पेट्रोलिंग त्यांनी तिथे गेलं तेव्हा त्यांना कॅप्चर केलं, पकडलं. त्या पाकिस्तानवाल्याने पकडलं आणि पकडल्याच्या नंतर त्यांना तिथे मारलं गेलं. त्यांचे ते खूप शरीराची खूप वाईट परिस्थिती करून टाकली त्यांनी. कोणाचे हात कापले, मान कापले, गळे सर्व कापून तिथं आपला पुरा पेट्रोलिंग तिथं 7 लोकांचा एक कॅप्टनचा. हे सुरुवातीचं बोलतोय, म्हणजे जे लोकांना माहिती पण नव्हतं कारगिल कसं घडलं ते. तर त्याच्यानंतर हे बकरवाल वगैरे तिथली म्हणजे आता बकऱ्या चालणारे आपले जशी आपले धनगर समाज आहे तसं तिथे त्यांना त्या समाजाला बकरवाल समाज म्हणतात, तिथले बकरवाल म्हणून. मग बकरवाल तिथे ज्या वेळेला तिथे आले त्यांनी बघितली ते आपली, मग त्यांनी ते जाऊन पाठीमागे आपल्या पोस्ट मेन बेसला सांगितलं की असं असं झालेलं आहे. मग त्यावेळेला तिथली सेना जागी झाली की आता हे काय चाललंय म्हणून. मग बघितलं तर प्रत्येक LOC वरती जेवढ्या पोस्ट होते त्या पोस्टवरती पाकिस्तान आपले बसले होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती माहिती आपल्या आर्मी हेडक्वार्टरला दिली, आपल्या भारत सरकारला दिली, त्यावेळेला माहिती पडलं की बाबा रे हे पाकिस्तान आता ही बसलेली लोकांना बाहेर काढणं, म्हणून त्याच्यासाठी कारगिल युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धाला नाव पडलं की ऑपरेशन विजय असं पडलं. आणि ते तेव्हापासून ते सुरू झालं. म्हणून त्याच्यासाठी सर्व स्पेशल फोर्स, RT रेजिमेंट, त्याच्यानंतर इन्फंट्री रेजिमेंट युनिट्स ह्या सर्व तिथे डिप्लॉय केल्या गेल्या आणि त्याच्या ह्या सर्वांच्या एकमतानं हे कारगिल युद्ध लढलं गेलं. आणि त्या प्रत्येक म्हणजे कसं प्रत्येक आता लढाई म्हणजे अशी समोरासमोरची लढाई नाही, तिथे कसं प्रत्येक डोंगरावरती अशी आहे तर ती आपली लाईन ती वरती बसली, आपण खाली आहोत. आणि जो श्रीनगर टू लेह हा जो नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेवरून त्यांची सर्व बरोबर तो दिसतो ज्या वेळेला त्या लोकांना त्या नॅशनल हायवेवरती जाणाऱ्या गाड्या, जाणारी लोक, म्हणजे किती दिवसाला गाड्याला जातात तिकडे सिंगर. त्यांचं मत होतं की तो जो नॅशनल हायवे बंद केला, सर्व ट्रेनिंग वगैरे करून, आणि आमचा रेस्ट टायमिंग होता, तर त्यावेळेला पाकिस्तानचे गोळे तिकडून आर्टिलरीचे गोळे यायचे
कारण जे रोड जात होता त्या रोडवरती कॅनवाय गाड्या आल्या की तिकडून गोळे यायचे. तो एक विशिष्ट प्रकारचा तो आवाज यायचा. आणि ते गोळे असे असे पडले की आमच्या कॅम्पच्या साईडला आरटी होती, त्या आरटीमध्ये पडलं. असं पडलं तर आमचे लोक बसले, तर आम्ही बसलो होतो. तर त्याचे जो पडल्याच्या नंतर जे स्प्लेंडर होते ना, तर आमच्या आमच्या मित्राला पण तिथे लागलं इथे हे स्प्लेंडर. त्याच्यानंतर 3-4 जणांना लागलं. आमची 2-3 तोफ होते, बोफर्स होत्या, त्या बोफर्स पण डिस्ट्रॉय झाल्या आपल्या. आणि त्याच्यामध्ये आमचा एक मित्र म्हणजे माझाच नंबरी, म्हणजे नंबरी म्हणायचं म्हणजे आम्ही एकत्र ट्रेनिंग केली, तो हवालदार नाईक JP यादव, तो तिथे देहांत झाला. 527 लोक भारतीय आपले भारताचे जे शहीद झालेले आहेत, कमीत कमी 1000च्या आसपास कमी असू शकतात, आपले घायल झालेले आहेत. आणि 3-3.5 हजारच्या वरती पाकिस्तानी सैनिक हे झालेले आहेत, मारले गेलेले आहेत. आणि त्यांचे गावाच्या गाव उजळले गेलेले आहेत त्यावेळेला. आणि मेन म्हणजे ह्या जो ऑपरेशन विजयचा जो मेन जो युद्ध होते हे 2 पार्टमध्ये, एक टोलोलिंग आणि एक टायगर हिल. कारण ह्या 2 अशा पाड्या होत्या की त्याच्यावरून सर्व त्यांचं पाकिस्तानच्या पाठी जी पाकिस्तानमध्ये जे बसलेली लोक होते त्यांना पूर्ण हरकत, पूर्ण आपला हिंदुस्थानच्या सर्व कारवाई त्यांना तिथून त्यांचे ते माहिती पडत होतं आणि ते पाठीमागे हे करत होते, सांगत होते. आणि त्याच्यानुसार ते आपल्या अटॅकचं प्लॅनिंग ती लोक करत होती. परंतु टोलोलिंग फाडी घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला सांगायचं म्हणजे 18 ग्रेनेडियरनी 3 ते 4 वेळा त्या टोलोलिंग फाडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते वरती होते, आपण खाली होतो, त्याच्यामुळं तिथपर्यंत आपण पोचत नव्हतो. आणि त्यांचा मारा आपण आपल्याजवळ एवढं वजन होतं, अम्निशन हे सर्व घेऊन आपण तिथं पोचत नव्हतो. आणि तरीही आखरी भारतीय सेनेनं ते काम फत्ते केलं. आणि 18 ग्रेनेडियरनी आणि त्याच्या साथी ज्या युनिट होते, आमची पण युनिट होती, आमची पण लोक होती स्पेशल फोर्सची, तर ते सर्वांनी मिळून टोलोलिंग फाडी जेव्हा घेतली, तेव्हा टोलोलिंग फाडी ज्या घेतल्याच्यानंतर पाकिस्तानचे काफी सारे सैनिक मारले गेले होते. ते त्यांचं इक्विपमेंट, त्यांचं अम्निशन, त्यांच्या म्हणजे सिक्रेट डॉक्युमेंट्स हे सर्व त्यावेळेला तिथे ते मिळालं गेलं. आणि नंतरचं मग शेवटचं जे भाग जो पार्ट लास्टला झाला की टायगर हिल. आता टायगर हिल एक अशी होती की सर्वात उंच फाडी, म्हणून त्याला टायगर हिल हे नाव दिलं गेलं. आम्हाला LRP दिली होती, म्हणजे लॉंग पेट्रोलिंग दिलं होतं आम्हाला. आम्ही जात होतो त्यावेळेला आम्हाला 24 आवर्स 24 आवर्सचं आम्हाला टायमिंग होतं. आम्ही जात होतो पेट्रोलिंगला. सेल्फ कंटेंट म्हणजे आमचं राशन, आमचं वेट, आमचे बाकीचं क्लोदिंग, अम्निशन वगैरे या सर्व गोष्टी घेऊन जात होतो. तर आमच्या पेट्रोलिंग चाललं होतं. आणि पता नाही पाकिस्तानच्या LRPला म्हणजे पाकिस्तानच्या OPला, म्हणजे जो ऑपरेट करतो आर्टिगन, त्यांना ते आमच्या हालचाली माहिती पडल्या. आमच्या हालचाली माहिती पडल्या असताना तर पेट्रोलिंग एक सिंगल फेसमध्ये झालं होतं. वजन घेऊन आपलं जायचं असतं त्या ह्याच्यावरती. आणि तिथे काही असेल तर तिथलं दुश्मन असेल तर त्यांना डिस्ट्रॉय करून, त्यांना हे करून आपण परत वापस यायचं असतं. परंतु आम्ही तिथपर्यंत पोचायच्या पहिलंच आमच्या याच्यावरती RTची सेलिंग झाली. सेलिंग म्हणजे फायरिंग झाली. आमचे 3-4 लोक त्याच्यामध्ये घायल झाले. आता आमचा 21 लोकांचा होता, तर 3-4 लोक घायल झाल्याच्या नंतर त्यांना परत बेसमध्ये आणायचं. असं आहे की परत मग आम्ही आमचा तो पेट्रोलिंग स्टॉप होऊन आम्ही पहिलं ते आमचे जे मित्र होते 3-3 आज ते म्हणजे चांगले आहेत आता त्याच्यामध्ये, त्यांना आम्ही बेसमध्ये आणून त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ते हेप्टरने घेऊन गेले. तेवढंच आम्ही थांबलो नाही आहे. आम्ही ते काम पूर्ण करून परत आम्ही आमच्या मोहिमेवरती आम्ही परत रुजू झालो. आणि आम्हाला ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं, ज्या ठिकाणी आम्हाला जो पॉईंट दिला होता,
की तिथे आम्हाला जायचं होतं. आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि आपल्या भारताच्या बोफोर्स युनिटच्या माऱ्यानं त्या पोस्टवरती मारा करून आम्ही तो पोस्ट हे केला आणि आम्ही सही सलामत त्या पोस्टला आम्ही जिंकून घेतलं आमच्या युनिटनी आणि वापस आम्ही परत. पण खंत एवढीच झाली की आमच्यातली 3 लोकं कॅज्युअल्टी झाली. जेव्हा लढाई होते आमच्यासमोर खूप लोकं आमचे जे मित्र आहेत ते शहीद झाले. तेच घेऊन जर आम्ही बसलो, माझ्या आता साईटला माझ्या मित्राचं हे आहे आणि आम्ही तेच घेऊन बसलो, तर ते आमच्या साईटच्या जे बरोबर असतात त्यांच्या मोरालवरती असर पडतो. मग त्यांना कुठेतरी ती लोकं कुठेतरी लढाईला जाण्यासाठी तयार नसतात. म्हणून सैनिक हा कधी ते दाखवत नाही, त्याला ते शिक्षण दिलेलं असतं. कितीही झालं तरी तो तेवढ्या पुरतात. जेव्हा तो सर्व आपले कामगिरी फत्ते करून येईल त्याच्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी, बघ ना माझ्या मित्राला गोळी किंवा माझा मित्र शहीद झाला आहे त्याच्याबद्दल तो पण सर्वप्रथम पहिला देश. त्यावेळेला तो कधीही दाखवणार नाही. जर एकानं दाखवलं मग ती कायरता मानली जाते आणि ते कधी केलं जात नाही. फायरिंग जेव्हा होते तेव्हा ती गोळी तुम्हाला कोणाला लागेल हे सांगू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जरी माणूस झालो तरी मला त्याची भीती असतेच. परंतु त्या भीती आता आम्हाला त्याची ट्रेनिंग दिली गेली असते आणि त्या ट्रेनिंगमुळं आम्ही आमचा बचाव करू शकतो किंवा दुश्मनला मारू शकतो. त्यावेळेला एक जेव्हा फायर फाईट होते, जेव्हा अतिरेक्यांनी आपले समोरासमोर फाईट होते, तेव्हा ती गोळी आपल्याला केव्हा लागू शकते. तर त्यावेळेला ज्यावेळेला आमचं ऑपरेशन चाललं, खूप कमीत कमी 2-3 तास ते ऑपरेशन ते चाललं होतं आणि त्यावेळेला आमच्या मित्राला गोळी लागली, त्याच्या पायाला गोळी लागली. कमीत कमी तो तिथे हॅप्टर पण येऊ शकत नव्हता, अशी जागा होती. परंतु आमच्या लोकांनी तिथे हॅप्टरसाठी जागा केली, झाडीबिडी तोडून. आणि मग मोसम पण तिकडे खूप म्हणजे वर्षभर पाऊस असतं आणि तिथे त्या हॅप्टरमधून त्याला आम्ही बसवलं आणि मग तो गुवाहाटीला येऊन त्याचं ऑपरेशन झालं. आजही त्याला एक पाय काढलेला आहे, म्हणजे गेलेला आहे. ज्याच्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक माणसाला भीती वाटते. परंतु सैनिकाला असं प्रशिक्षण दिलं जातं की त्याची ती लढण्याच्या वेळेला मला काय होईल ह्याची भीती तो विसरतो. त्याच्या भीतीबद्दल तो कधी भीती बाळगत नाही आहे. जर भीती बाळगल्यानंतर तो लढू शकत नाही आहे, हा मुद्दा आहे. म्हणून तो लढण्याच्या भीती हा थोडं बहुत असतं की मला लागलं तर येतं. परंतु भारतीय सैनिक ज्या वेळेला सीमेवरती आपलं योगदान देत असतो त्यावेळेला कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये भीती नसते. सेनेमध्ये गेल्यावरती माझ्या मुलाला काय होईल किंवा काय त्याच्यामुळं काही लोक, पण तो मुद्दा नाही आहे. हे बघ, सर्वच लोकांना होत नाही आहे. ज्यांच्या नशिबात असतं, नशिबावरती आपण बोलू शकतो की त्यांच्या नशिबात असतं त्याचं ते घडणारच आहे. परंतु ते मरण सर्वात श्रेष्ठ मरण, वीरगतीला प्राप्त होणं त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे.